हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेतच असाल आणि माझे व्हिडिओ बघून चमचमीत पदार्थ बनवत असाल आणि ते खातही असाल. तर असेच एक मी नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. त्याचं नाव आहे झणझणीत असं खानदेशी वांग्याचं भरीत. तर नक्की करून बघा. आता पुढे मी तुम्हाला कृती आणि सामग्री दाखवणारच आहे. व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच आशीर्वाद आणि प्रतिसाद व्हिडिओला राहू द्या. तर चला लगेचच आपण वांग्याच्या भरीतला सुरुवात करूया. तर इथे बघा मी मोठ्या आकाराचं वांगं घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यानंतर याला आपण ना असं खाचा पाडून घेऊयात. म्हणजे या खाचा पाडल्यात त्यात मी लसूण ॲड करणार आहे, लसूण भरणार आहे यात. तर तुम्हाला जर लसूण ॲड करायचा नसेल तर तुम्ही वरतून फक्त तेल लावून याला भाजून घेऊ शकता गॅसवर, किंवा तुमच्या घरी जर चूल असेल तर बेस्टच. चुलीवरचं तर अजून खूपच टेस्टी लागतं. पण तुम्हाला जसं माहितीच आहे, आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असल्यामुळे चूल वगैरे इथे तर काही नसणारच. तर इथे मी गॅसवरच भाजणार आहे. तर इथे बघा सोललेलं जी लसूणची पाकळी असते ना, ती मी या खाच्यांमध्ये भरते आहे. एक एक करून मी 5-6 खाच्या मारले आहेत. त्यात व्यवस्थितपणे असं एक एक लसणाची पाकळी भरून घेत आहे. हे बघा व्यवस्थित भरून घ्यायची आहे. खासा थोड्याशा मोठ्याच पाडायच्या आहे, म्हणजे अलगद आपली लसणाची पाकळी आत जाईल. तर इथे बघू शकता सगळ्या खाचांमध्ये मी लसणाची पाकळी भरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लसणच्या पाकळ्या सगळ्या भरून घेतल्यानंतर वांग्याला आपल्याला तेल लावायचं आहे. आधीच वांगं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे ही प्रोसेस करताना आपल्याला वांगं धुवा लागणार नाही. तर इथे बघू शकता आता सगळ्या लसूणच्या पाकळ्या मी ॲड केल्यानंतर इथे तेल लावलं आहे. तेल लावायचं कारण हे की जे आपण जेव्हा साल काढतो ना तेव्हा ते अलगद निघतं, नाहीतर वांग्याला चिपकणार, म्हणून तेल लावा. साधंच आपलं खायचंच तेल लावायचं आहे. वांग्याला चांगलं तेल लावल्यावर बघा आपल्याला इथे गॅसवर एक जाळी ठेवायची आहे. तुमच्याकडे नसेल तर डायरेक्ट गॅसवरही ठेवलं तरी चालेल. तर इथे बघा चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे वांगं भरताचं वांगं घ्यायचं आपल्याला, मोठाच आकाराचं घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आता आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला हा वांगं चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर वांगं भाजल्यानंतर हे बघा इथे मी पाणी घेतलं आहे, साधंच पाणी घेतलं आहे आणि त्यात हे वांगं असं बुडवून घ्यायचं आहे. पाण्यात वांगं टाकण्याचं कारण हे की हे जे साल आहे ना ती वांग्याला चिपकत नाही आणि अलगद अशी छानशी निघते आणि वांगंही एकदम छान अशा प्रकारे क्लीन होतं. तर ही प्रोसेस तुम्ही वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा गरमच आहे वांगं, पण तरीही अलगद अशी साल किती छान प्रकारे निघते. तर हे बघा इथे सर्व प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे, एक एक करून व्यवस्थित. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पाणी चेंजही करू शकता, म्हणजे जास्त घाण झालं असेल तर. पण वांगं जास्त मोठं नव्हतं त्यामुळे मी ह्याच्यातच स्वच्छ करून घेतलं. तर इथे बघा सगळं साल व्यवस्थित काढून घेतलं आहे मी. धुवायचं नाही आहे नंतर आपल्याला, ह्याच पाण्यात व्यवस्थित बुडवून सगळी सालं काढून घ्यायची आहे. तर इथे बघा सगळं मी क्लीन केलेलं आहे आणि त्याचनंतर आपल्याला एका भांड्यात हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे. इथे बघा सगळं वांगं कसं क्लीन झालेलं आहे. आता हे वांगं बघा गरमच आहे, तर आपल्याला हे वांगं असं उलटांच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पावभाजीचे मॅशर असेल त्यानेही तुम्ही मॅश करू शकता. तर इथे बघा मी उलटण्याच्याच साहाय्याने करते. तर इथे आपण लसणाच्या पाकळ्याही ॲड केल्या होत्या, त्या बघा किती छान शिजल्यात यात. तर ही प्रोसेस आपल्याला व्यवस्थित करायची आहे, म्हणजे वांग्याचं चांगलं भरीत होईपर्यंत चांगलं मॅश करून घेतल्यानंतर इथे बघा आता मी पुढची तुम्हाला प्रोसेस लवकरच दाखवणार आहे. वांगं चांगलं
मॅश झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तुमच्या आवडीनुसार तेल घालायचं आहे। इथे बघा मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे आपल्याला मोहरी आणि जिरे ॲड करायचे आहे। जर तुम्हाला जिरे मोहरी आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, पण जिरे आणि मोहरीची टेस्ट टाकली तर टेस्ट अजूनच वाढते। हे बघा मी इथे मोहरी ॲड केली आहे, त्यानंतर जिरंही ॲड केलं आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपल्याला जिरे टाकायचं आहे। आणि तुम्ही कोणतेही वरण वगैरे कढी वगैरे करत असाल तर मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे, म्हणजे ती कच्ची कच्ची लागत नाही। त्यानंतर इथे बघा मी 2 हिरव्या मिरच्या, लसूण याचा ठेचा बनवून घेतला आहे। यात मी आलं नाही वापरलं आहे, फक्त लसूण आणि हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। त्याचा ठेचा मी आता या मिश्रणामध्ये टाकत आहे। ते चांगला फ्राय करून घ्यायची, मिरची कच्ची नाही ठेवायची आपल्याला। मिरची फ्राय केल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो ॲड करायचा आहे। तर इथे मी आधी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्त्याने कढीपत्त्याला एक वेगळीच चव असते, त्यामुळे कढीपत्ता तुम्हाला ज्या भाजीत शक्यतो असेल तर तुम्ही नक्की टाका। त्यानंतर इथे बघा मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। कांदाही आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। तर कोणत्याही भाजीत कांदा ॲड करताना कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे, तांबूस रंगाचा, नाही तर तो कच्चा कच्चा लागल्यावर भाजी चांगली लागत नाही। तुम्ही ज्याही भाज्यात कांदा ॲड करत असाल कापलेला, त्याही भाजीत तुम्ही चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा, तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करायची। तर इथे बघा कांदा तांबूस लाल भाजल्यानंतर बघा इथे दाखवला आहे मी तुम्हाला तसाच भाजायचा आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो मी टाकलेला आहे। साधारण 1 मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो मी यात ॲड केला आहे। साधारण 2 जण खातील एवढंच हे भरीत होणार आहे। तर तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त मसाले आणि जास्त वांगे मोठे घेऊ शकतात। तर इथे बघा मी आता यात मसाले ॲड करणार आहे। तर इथे हळद घेतली आहे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट। जर तुम्हाला फक्त हिरव्या मिरचीच्या वाटणात बनवायचं असेल तर या मसाले तुम्ही टाकू नका, आणि जर हिरव्या मसाल्याच्या वाटणात तुम्हाला बनवायचं नसेल तर तुम्ही फक्त हे लाल मसाले टाकू शकता। गरम मसाला, लाल तिखट हे टाकू शकता, पण मी यात दोघी ॲड केले, मला झणझणीत हवं आहे म्हणून। तर इथे बघा मॅश केलेलं जे आपलं भरीत होतं भरताचं वांगं होतं ते मस्तपैकी आता ह्यात मसाल्यांमध्ये ॲड करते आहे। आधी चांगलं कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी परतवून घेतल्यानंतर यात मी हे वांगं टाकलेलं आहे। तर इथे बघू शकता अजून थोडा मॅश करायचं यात, म्हणजे हे सगळं जे कांदे आणि टोमॅटो आहे ना ते सगळं ह्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स होईल। तर हे बघा इथे असं आपल्याला याच प्रकारे थोडं थोडं असं मॅश करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे आणि असं मॅशही करायचं आहे। इथे बघू शकता काही नाही, वेळ जास्त घेत नाही हे भरीत, पण चवीला अगदी झणझणीत लागतं। जर तुमच्या तोंडाला कधी चव नसेल तर तुम्ही हे झणझणीत वांग्याचं भरीत करू शकता। त्यानंतर इथे बघा मस्तपैकी सर्व मिश्रण झाल्यानंतर व्यवस्थित आपलं भरीत झाल्यानंतर वरतून मी कोथिंबीर ॲड करणार आहे, बारीक चिरून घेतलेली। तर इथे आपलं भरीत रेडी झालेलं आहे। इथे मी मस्तपैकी हिरवीगार ताजी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इथे बघू शकता मंडळी छान असं वांग्याचं झणझणीत खानदेशी स्टाईल भरीत झालेलं आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। हेल्दी रहा, हेल्दी खात रहा।
हे वांग्याचं भरीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ओके, बाय.